नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। धान्याचं थालीपीठ, त्याचं पीठ कसं बनवलं ते दाखवलेलं आहे आणि त्याच पिठापासून आपण आता थालीपीठ बनवणार आहोत। तर मी 1 वाटी थालीपीठाचं पीठ हे चाळून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे, हळद, लाल तिखट, तीळ, हिरव्या मिरचीचा ठेचा। या ठेच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि जिरं हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। कांदा घेतलेला आहे बारीक चिरून आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। हे सर्व आता आपण मिक्स करून घेऊयात, म्हणजे मग पिठामध्ये तिखट मीठ सर्व हे मिक्स होतं। आता मी पाणी कोमट करून घेतलेलं आहे, ते आता थोडं थोडं करून आपण याचा गोळा बनवून घेऊयात। हे थालीपीठ ना चवीला खूप छान लागतात। तुम्ही एकदा असंच पीठ बनवून ठेवा। व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो आवर्जून पहा। धान्यांपासून आपण थालीपीठ बनवत आहे आणि खूप पौष्टिक पण आहे। डायबिटीज लोकांना, कुणाला वेट कमी करण्यासाठी हे थालीपीठ ना खूप उपयुक्त आहे। आणि चौथं म्हणताना तिला एवढं भन्नाट लागतं ना हे थालीपीठ, तुम्ही एकदा खाल तर दुसरं थालीपीठ मागणारच नाही। एवढं सुंदर थालीपीठ हे, चवीला खूप छान होतं हे थालीपीठ। आणि एकदा पीठ करून ठेवलं ना 4 ते 5 महिने हे पीठ चांगलं टिकतं। चाळून व्यवस्थित हवाबंद पॅकमध्ये, फ्रीजमध्ये ठेवायचंच नाही हे पीठ, बिना फ्रीजचं सुद्धा छान राहतं। पहा, जास्त घट्ट मळायचं नाही हे पीठ, असं एकदम सलम असं मळायचं हे। की जेणेकरून आपल्याला थालीपीठ छान थापता येईल। हे पहा, हे पहा आता पीठ आपलं तयार झालेलं आहे। आता आपण लगेचच थालीपीठ थापून घेऊयात। थालीपीठ थापताना ना असं कॉटनचा कपडा घ्यायचा, याला बागवानी रुमाल म्हणतात असा। मी हे मोदकसाठी पण वापरते, थालीपीठांसाठी सुद्धा हे असा कॉटनचा रुमाल वापरते मी। आणि थोडंसं असं पाणी घ्यायचं, थोडं आपण कॉटनचं कापड हे आपण ओलं करून घेतलेलं आहे आणि हे आता पोळपाटावरती असं अंथरून घ्यायचं। त्याच्यानंतर हे पाणी जे घेतलेलं आहे याच्यावर सुद्धा थोडंसं ओलं करून घ्यायचं पुन्हा। आणि हे थोडंसं पाणी घेऊन याचा एक असा थोडासा उंडा घ्यायचा, आपल्याला कितपत छोटं मोठं थालीपीठ थापायचं ना तेवढं। हे पाय असं, आणि असा पाण्याचा हात लावून मग हे थालीपीठ थापायचं। पटकन असं मोठं होतं मग ते थालीपीठ। या थालीपीठामध्ये तुम्ही पाहिलं आता आपण काय काय टाकलेलं आहे। आता जे लहान मुलं आहेत ना, काही भाज्या वगैरे खात नाहीत, त्यांच्यासाठी तुम्ही कोबीची भाजी किंवा मेथीची भाजी, कोणती जी भाजी खात नाही ना ती याच्यामध्ये, या थालीपीठामध्ये मळताना टाकायची। खूप छान थालीपीठ लागतं। गाजर टाकायचं असेल तर ते खिसून वगैरे टाकायचं आणि नंतर मग पीठ मळायचं। अतिशय चविष्ट असे हे थालीपीठ होतात। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। हे असे होल त्याच्यामध्ये हे करायचे, त्याच्यामुळं मग हे असं व्यवस्थित मध्यभागी पण ते भाजलं जातं। तवा तापलेला याच्यावरती अगोदर पहिलं तेल टाकूयात। तवा जर जास्त तापलेला असेल तर मीडियम गॅसवरती आपण थालीपीठ भाजून घेणार आहोत।
थालीपीठ ना दह्याबरोबर पण छान लागतं खायला. उकडून बटाटा, तो पिवळा बटाटा जर केला त्याच्यासोबत पण चांगलं लागतं हे. सॉस, लोणचं. आणि भले तुम्ही जर प्रवासात हे असे थालीपीठं नेत असाल आणि त्याच्याबरोबर काहीच खायला नसेल तरीसुद्धा एवढं चविष्ट थालीपीठ खाण्यासाठी लागतं बघा. छान असं आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे. आपले थालीपीठ तयार झालेले आहेत. हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत पण खाऊ शकता किंवा मग पिवळा बटाट्याची भाजी असते, सुक्की भाजी, त्याच्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. लोणचं, सॉस, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही हे थालीपीठ खाऊ शकता. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.